तर नमस्कार, मी स्नेहा मिरगणे आपलं या अचानक भयानक व्लॉगमध्ये सहर्ष स्वागत करत आहे. तर ही तयारी चालू आहे एका ट्रिपची, देवस्थानाच्या ट्रिपची. 7 दिवस आम्ही बाहेर चाललेलो आहोत देवदर्शनासाठी. मोरया गणपती बाप्पा मंगल मूर्ती दत्त. खूप लांबचा प्रवास असल्यामुळं ही अशी बेडमध्ये झोपायची तयारी केलेली आहे. म्हणजे कोणाला कंटाळा आला की आराम करू शकता आणि अशा 2 गाड्या केलेल्या आहेत आणि आम्ही सहकुटुंब, सहपरिवार दर्शनासाठी चाललेलो. तर सगळ्यात पहिलं लोकेशन आहे श्रीसेलम, जे की आंध्र प्रदेशमध्ये येतं आणि श्रीसेलमच्या आधी एक जंगल लागतं. तर त्याच्या आधी 7 वाजल्याशिवाय सकाळच्या ते सोडत नाही. त्यामुळं आम्ही इथेच रात्री झोपून गाडीत मुक्काम केलेला आहे. तर चला, असं छानपैकी सकाळ झाली आहे आणि आम्ही मस्तपैकी राधासोबत चाललेलो आहोत. तर हे येतं जंगल, याला नीलमला फॉरेस्ट असेही म्हणतात, जे श्रीसेलमच्या आधी येतं. जे अभयारण्य आहे, इथे वन्यजीवन पण पाहायला मिळतं. आणि सकाळी 7 वाजता आम्हाला एंट्री मिळाल्यावर आम्ही असे सगळेच, म्हणजे हे आमचे मोठे दीर, नणंदबाई, त्यांचे मिस्टर, त्याच्यानंतर हे आमच्या जाऊबाई, असे मस्तपैकी गप्पा मारत मारत असा प्रवासाचा आनंद घेत पुढे चाललेलो आहोत. असं कर हाय ये देखो घाट बना की ये देखो. तर जंगल संपल्यानंतर हा श्रीसेलम डॅम लागतो, म्हणजेच कृष्णा नदी आहे ही. आणि श्रीसेलमचं दर्शन घेण्याआधी या नदीमध्ये पाय धुवावे लागतात किंवा स्नान करावं लागतं. तर या प्रदेशाला पाताळ गंगा असेही नाव देण्यात आलेलं आहे. तर इथं छानपैकी पाय धुतले आम्ही आणि बरेच लोकांनी इथं अंघोळ पण केल्या देवदर्शनाला जाण्याच्या आधी. तर इथं एक मला हार्ट ब्रेकिंग दृश्य असं दिसलं, की इथं बऱ्याच अशा भग्न मूर्ती, देवाचे फोटो, ह्या सगळ्या गोष्टी खूप साऱ्या होत्या, जे की लोकांनी तिथं आणून टाकल्या होत्या. आणि खूप वाईट वाटलं मला. म्हणजे भग्न झालेलं म्हणजे अक्षरशः माणसाच्या आयुष्यात उपयोग नसल्यावर देवाला पण स्थान नाही आहे. तर आपण तर माणूस आहोत. साहजिकच आपण पण, आपल्याला पण अशी वागणूक मिळणं खूप साहजिक आहे. तर हे या अशा सुंदर मूर्ती बघून मला प्रचंड वाईट वाटत होतं. तर चला, इथे पाय धुतल्यानंतर आम्ही पोचलो श्रीसेलममध्ये. तर इथं मल्लिकार्जुनांचं दर्शन झाल्यानंतर आम्ही इथून पटकन रिटर्न पण निघालो आणि रिटर्न निघताना पण खूप सारं वेळूचं जंगल होतं. इतकं घनदाट अभयारण्य मी माझ्या आयुष्यात पहिल्यांदाच पाहत होते. तर श्रीसेलम म्हणजे काय आहे? तर श्रीसेलम म्हणजे मल्लिकार्जुन स्वामींचं तिथं मंदिर आहे. तर मल्लिकार्जुन स्वामी म्हणजे 12 ज्योतिर्लिंगांपैकी एक आहेत. तर ते शक्तिपीठ आहे. म्हणजेच शिवमंदिर असं म्हटलं तरीही चालेल. तर हे असं आमचं खूप छान दर्शन होऊन आम्ही मग पुढे श्री क्षेत्र नंदीला चाललेलो आहोत. नंदी, इथे नंदी महाराजांचं मंदिर आहे. तर ह्या अशा छानपैकी अभयारण्याचा मनसोक्त आनंद घेऊन आम्ही गाडीत खूप साऱ्या गप्पा मारून, हसून, खेळून नंदी महाराजांच्या गावापर्यंत आम्ही पोहोचत आलेलो आहोत. तर त्याच्या आधी आम्हाला एक रात्र स्टे करून उद्याच्या दिवशी नंदी महाराजांचं दर्शन घ्यायला त्या मंदिरात जायचं आहे. मम्मा मम्मा दादा मन मम्मा 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 मन मन चल मम्मा 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 मन की ग मम्मा ए अब्बा अब्बा खाली पडली अब्बा आहे त्याच्या बघत आहे आजी आधी अगं काहीतरी म्हण अगं म्हण ग गोबल्या गालाची आणि कसं गोबली गोलची. तर रात्री आम्ही या सुंदर ठिकाणी आराम केला. मध्यभागी घर आणि आजूबाजूला छानशी अशी शेती, हिरवंगार वातावरण, पाऊस थोडासा पडून गेलेला आणि असं
खूप भारी वाटत होतं. आम्ही रात्री इथं स्टे केला. गुड मॉर्निंग. इकडे बघ, हस. हा. आहा. नोजी आहे का ते? नोजी आहे? नको, नोजी नसते दाबायची. नको नको नको. आ, नको नको नको. आ, नको नको नको. आ, नको नको नको. हा. आधी झिकी झिकी झिकी. हा. हा, झिकी झिकी. झिकी 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 झिकी. हा, झिकी 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 झिकी. अरे झिकी 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 झिकी. बेबी कोण आहे बेबी? कोण आहे बेबी? तू आहेस का? तू आहेस बेबी? राधा बेबी आहेस का ग तू? ए राधा बेबी, ए बाळा, ए काय होते? ई बबडी आणि बबी का ग तू? आणि तू तू माझी बबी का ग बबी? नसतं ओढायचं तू, मम्मा ओढणार फक्त ते. तू नसते 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 ओढायचं. आणि असे गल 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 गोबली कुत्ती. सकाळी मस्त असं रेडी होऊन, केस धुवून, छानपैकी गजरा माळून देवदर्शनाला आम्ही सगळे निघालेलो आहोत. राधा आणि तिचा दादा आणि या आमच्या ननंदबाई म्हणजे राधाची आत्तू. अशा प्रकारे आम्ही नंदी महाराजांच्या मंदिरापर्यंत पोचलेलो आहोत. हाय राधा, राधा हाय कर, हाय कर. Slight right onto Vajulapalli Mahanandi Road, then you will नंदी महाराज म्हणजे शिवशंकराचे वाहन आणि नंदी महाराजांजवळ जे मागेल ते सगळं पूर्ण होतं असं बोलतात. तर हे इतकं सुंदर मंदिर, आतमध्ये हे खूप भारी आहे, बट आतमध्ये त्यांनी कॅमेरा नेण्यास मनाई केली होती. तर हे आमचं सहकुटुंब, यात बरेच पाहुणे आहेत, आमच्या घरातली मंडळी आहेत, 1-2 लोक आमचे मिसिंग आहेत, ते आले नाहीत. तर आम्ही सगळ्यांनी मस्तपैकी खूप छान छान इथेच फोटो काढले. त्यानंतर आम्हाला इतका पूर्ण ह्यानंतर प्रवासात आम्ही फोटो काढायचा असा योग आला नाही. तर छानपैकी इथंच आम्ही फोटो काढून घेतले. तर हे नंदी महाराजांचं मंदिर आणि या आमच्या ननंदबाई आणि त्यांचा गोड गोड परिवार. खूप छान आहेत हे भैया आणि आमच्या ताई स्वभावाने. तर त्यानंतर मी आणि राधानी थोडेसे फोटो काढले. राधाला खूप मजा येत होती. देवबाप्पाचं दर्शन झालं आणि अशा प्रकारे आता आमची इथून निघण्याची तयारी चालू झालेली आहे. नंदी महाराजांचे दर्शन घेऊन आता आम्हाला पुढे खूप लांब जायचं आहे. ते आता नंतरच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला समजेलच की आता आम्ही कुठे जाणार आहोत. तर देवदर्शन केल्याने जी मनशांती मिळते, जे भारी वाटतं, जे मनाला समाधान मिळतं अशा ठिकाणी गेल्यावर, आणि त्या परिसरातली जी पॉझिटिव्हिटी आहे ती वेगळीच काहीतरी असते. अयो अयो कसं करायचं का मग? आता नंदी निघलं तर निघलं बघू. गायला देते. झालं तर झालं. निघलं तर झालं तर झालं. नाही तर ती बी म्हणलेत आम्हाला करमत नाहीये. आता शेंड प्रश्न कशी गेला. आमच्या घरात राधाचे सगळे खूप लाड करतात. तर राधासोबत हा प्रवास आमचा सगळ्यांचाच खूप सुंदर जात आहे. तिच्या क्यूटशा बाललीला आणि बरंच काही, आम्हाला असं वाटतच नाही आहे की आम्ही प्रवास करतोय. तर अशा प्रकारे नंदी महाराजांच्या मंदिराला टाटा बाय बाय करून आम्ही आता पुढच्या प्रवासाला निघालेलो आहोत. तर भेटूया आता पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत हसत राहा, मजेत राहा, आनंदी राहा आणि समाधानी राहा आणि खूप सकारात्मक राहा. पॉझिटिव्हिटीने तुमचं आयुष्य भरून जावं.